नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की एलईडी रेजिस्टर न लावता काय होऊ शकतं किंवा विदाउट रेजिस्टरचा एलईडी वरती काय इफेक्ट होतो हे आज आपण पाहणार आहोत। एलईडी हा काय आहे तर करंट सेन्सिटिंग डिव्हाइस आहे। जर आपण एलईडी थेट सप्लायला जोडली तर त्याच्यातून काय होणार तर खूप मोठ्या प्रमाणात करंट त्याच्यातून वाहणार आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, एलईडी सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, ग्लो होणार किंवा तो जास्त प्रकाश देणार आहे। पण काही सेकंदात काय होणार, तो ओव्हरहीट होऊन काय होतो, परमनंटली डॅमेज होऊन जाणार आहे। इतकंच नाही तर जर एलईडी जर आयसीच्या पिनला जर कनेक्ट असेल तर तिथे आपल्याला ती पिन सुद्धा बंद होताना पाहायला मिळणार। म्हणून एलईडी सोबत नेहमीच सिरीज मध्ये रेजिस्टर वापरणं खूप महत्वाचं आहे। आता रेजिस्टर काय करतो तर करंटला लिमिट करण्याचं काम करतो आणि एलईडीचं आयुष्य वाढवतो। महत्वाचा थंब रूल काय आहे, जर एलईडी ला जर 5 व्होल्ट सप्लाय देणार असेल आणि रेड कलरचा वापरणार असेल तर आपल्याला 330 ओमचा रेजिस्टर यूज करणं गरजेचं आहे। त्या जागी जर ग्रीन असेल किंवा ब्ल्यू असेल तर 470 ओम ते 1 किलो ओमचा रेजिस्टर यूज करणं गरजेचं आहे। एलईडी ला जर आपण डायरेक्ट सप्लाय दिलं तर काय होतं तर एक्सेस करंट त्याच्यातून फ्लो होतो, एलईडी जास्त ग्लो होतो, ओव्हरहीट होतो आणि बर्न होतो। पण रेजिस्टर यूज केल्यामुळे काय होतं तर करंट लिमिट होतो आणि त्याच्यामुळे एलईडी आणि आयसी प्रोटेक्ट होते। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।